नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पनीर पराठा बनवणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण हा पनीर पराठा बनवणार आहे। आज आपण पनीर पराठ्याची रेसिपी बघणार आहेत। बघू शकता यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे आणि यासाठी पनीर घेतले आपण आणि हे जे पनीर आहे हे आपण असं किसून घ्यायचे। खूप सोपे आणि इझी रेसिपी आहे आणि आपलं पनीर जे आहे ते सुद्धा मी थोडंसंच वापरलेलं आहे, जेणेकरून 2 ते 3 ते 4च पराठे आपले यामध्ये होणार आहे। या पद्धतीनेच मी पनीर घेतलंय। आता हे जे पनीर आहे हे मी असं एका वाटीमध्ये काढून घेतले। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे, लसूण जो आहे तो बारीक चिरलेला लसूण आहे तो घातला आहे, हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरलेली ती घातली आहे आणि जिरा पावडर सुद्धा यामध्ये आपण घातली आहे, कसुरी मेथी सुद्धा यामध्ये घातली आहे, कोथिंबीर। आता यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घातले, तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि थोडीशी हळद घातली आहे, धना पावडर सुद्धा आपण घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचे। आता हे जे आहे हे सर्व असं आपण मिक्स करून घ्यायचे। आता यासाठी आपल्याला एक गव्हाचे पीठ आहे, म्हणजे आपण गव्हाचं जे कणिक मळलेलं असतं चपातीचं ते मळून ठेवलेलं आहे मी। तर आता आपण आपल्या या पराठ्यासाठी आपण ते कणिक वापरणार आहे। आता हे जे आहे याचा आपण एक असा उंडा असा घेतला आहे आणि आपण त्याची अशी वाटी करून घ्यायची आहे। बघू शकता। आणि जर तुम्हाला ही जर वाटी जमत नसेल तर एक गोल वाटी घेऊन त्यामध्ये हा उंडा तुम्ही तयार करू शकता आणि तो झटपट तयार पण होतो। अशा प्रकारे आपण यामध्ये याचं जे सारण आहे ते भरून घेणार आहे, असं दाबून भरणार आहे आपण यामध्ये। असा उंडा तयार करायचा आहे आपल्याला। बघू शकता अशा प्रकारे मी हा उंडा तयार केला आहे आणि आपण याला थोडंसं सुकं पीठ लावून आणि मग लाटणार आहे। थोडंसं सुक्या पिठामध्ये मी घेतलं आहे ते आणि आता आपण हे लाटून घेणार आहे। बघू शकता आपण जे आहे हे उलटी पालटी करून लाटून घ्यायची आहे। हा जो पराठा आहे हा आपण उलटा पालटा करून लाटून घेणार आहे, थोडंसं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। बघू शकता झटपट असा तयार होतो आणि याला जो शेप द्यायचा आहे आपल्याला तो गोल द्यायचा आहे, त्यासाठी असा गोल असा मी हा लाटून घेतला आहे। आता हा जो आहे हा पण मी तवा गरम करायला ठेवला आहे, आता तव्यावर आपण लगेचच गरम करून घेऊया। एक साईडने थोडंसं भाजल्यानंतर आपण थोडंसं तेल पण घातलं यावर आणि आता त्याला पलटी मारली आणि परत वरनं तेल घातलंय। चांगला असा आपला हा जो पराठा आहे हा आपण भाजून द्यायचा आहे, जेणेकरून जे आपलं पनीर आणि कांदा ते असेल मध्ये ते व्यवस्थित शिजलं जाईल। होऊ शकता अशा प्रकारे आपला हा पराठा जो आहे हा गोल पराठा आपण असा तयार केला आहे। आता यानंतर आपण चौकोनी शेपमध्ये जो आहे तो पराठा बनवणार आहे, म्हणजे बिगर उंड्याचा पराठा बनवणार आहे। तुम्हाला जर उंडा करता आला नाही तर आपण दुसऱ्या पद्धतीने हे जो पराठा आहे हा बनवणार आहे। हा आपण अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे याची, अशी आपण ही चपाती मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि हे जे उरलेलं साहित्य हे यामध्ये आपण भरून घेणार आहे। होऊ शकता मधोमध असं भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने असे घडी मारायची आपण त्या चपातीला। आता हा आपला चौकोनी शेप जो आहे हा तयार झाला आहे याचा। आता हा जो आहे यावर फक्त आपण सुकं पीठ लावून हा थोडासा आपण असा लाटून घेणार आहे।
बघू शकता अशा प्रकारे आपला हा तयार झाला आहे आणि हा लगेचच मी तव्यावर टाकणार आहे. उलट्या साईडने टाकला आहे मी तो. पहिले मागची साईड आपण चांगली असे भाजून घेणार आहे आणि नंतर परत पलटी मारले. एक साईड झाल्यावर दुसरी साईडने सुद्धा पलटी मारली. थोडंसं तेल टाकून हा सुद्धा आपण असा गरम करून घेणार आहे. त्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता. तुपाने सुद्धा चव छान येते त्याची. आणि हा पराठा सुद्धा आपला झटपट तयार झाला आहे. बघू शकता ही पण सोपी रेसिपी आहे आणि लगेचच तयार होतो. आपण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता. बघू शकता हा जो पराठा मी तयार केला आहे हा तुम्हाला मी फोडून दाखवते. बघू शकता यामध्ये आपलं हे पनीर हे कसं दिसतंय, आपलं जे आपण जे साहित्य बनवलेलं आहे हे कसं दिसतंय आणि चारही बाजूने फोडलं गेलं आहे. बघू शकता मी दाखवते तुम्हाला की ही चपाती आपण पराठा जो बनवला आहे तो कसा छान झाला आहे. असे माझे जेवढे मी पनीर घेतलं होतं त्याचे 4 पराठे छान असे तयार झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.